तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे आध्यात्मिक मार्गात अडथळे का येतात. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. आजकाल अनेक जण म्हणताना दिसतात, देवाची उपासना सुरू केली आणि उलट त्रास वाढले म्हणून आता फारसा देवधर्म करत नाही. हे वाक्य अनेकदा आपण ऐकतो, पण यामागचं खरं कारण फार कमी लोकांना माहीत असतं. माणूस साधारणपणे अडचणीमध्ये, संकटामध्ये असताना देवाची आठवण काढतो. तेव्हा तो जप, ध्यान, व्रत, सेवा सुरू करतो. पण आश्चर्य म्हणजे याच वेळी आपल्या आयुष्यात काही विचित्र घटना घडायला लागतात. घरात वादविवाद होतात, गैरसमज वाढतात, शरीर अस्वस्थ होतं, कामांमध्ये अडथळे येतात, व्यवसायात अडचणी वाढतात आणि मग माणूस गोंधळतो, निराश होतो आणि उपासना थांबवतो. इथेच तर आपण चुकतो. खरं तर उपासना सुरू होताच आपल्या आत वर्षानुवर्षे साठलेली नकारात्मक ऊर्जा अस्वस्थ व्हायला लागते. ही नकारात्मक शक्ती आपल्याला इतक्या सहज सोडून जात नाही, कारण ती आपल्या मनावर, शरीरावर आणि कर्मावर आपली पकड घट्ट बसवून ठेवते. आध्यात्मिक साधना, मंत्रस्मरण, जप, तप यामध्ये इतकी ताकद असते की ही नकारात्मक शक्ती हळूहळू वितळायला लागते, बाहेर पडायला लागते. पण ती सहजपणे जात नाही. ती प्रतिकार करते, त्रास देते. याच काळात आपण अधिक सावध, धैर्यशील राहिलं पाहिजे. जेव्हा आपण हार न मानता उपासना चालू ठेवतो तेव्हा हे अंधाराचे थर गळून पडतात. मग आयुष्यात नवीन प्रकाश येतो, इच्छा पूर्ण व्हायला लागतात, पूर्वकर्माचा निचरा होतो, पुण्यसंचन सुरू होतो आणि हेच पुण्य संकटाच्या काळात आपली ढाल बनतं. त्यामुळे संकट आली, अडचणी वाढल्या तरी उपासना सोडू नका, कारण तीच खरी परीक्षा असते. म्हणून श्री दत्तात्रय महाराज म्हणतात, एकदा माझ्या छायेखाली आलात की भीती नाही. आध्यात्मिक मार्ग हा काटेरी असतो, पण त्याच्यातून चालताना तर शेवटी फुलांचा सडा मिळतो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.